काय चाललंय लुसू? गार वाटते ना? हा, मस्त हवा सुटलेली आहे. दिवस मावळायचा टाइम आहे. काय ठेवतात कुंभार मॅडम? पाणी ठेवते ना लुसूला. हा. बर, एवढा डबा भरून पाणी पिणार आहे का तिनं? पिती ती आज दिवसभर पाणी पिती ती. हा का? आता पी. दे ग माझ्या बायला. आता उन्हाळ्यात पाणी लागतं त्यांना बघ. पण लय मोठं पाणी आपल्याला आधीच पाणी नाही म्हणून मग म्हणलं जरा लुसूला कमी पाणी ठेवा. लुसू सांडून देते पायानं. ताण लागली का माझ्या बायला? आपल्याला पाणी लागत आपल्याला पाणी लागतं आणि मुक्या जण. प्यायला लागत ते बुकं दुसरा मॅडम त्याचं समजत नाही. मग काय तर बोलता नाही तर आपल्याला पाणी ठेवावं लागत नाही. आमच्या कुंभार मॅडमला सगळ्याची काळजी आहे. चिमण्यांना पाणी वता म्हणलं होतं, वतलं का तिकडं? ना. हा, भरण्या भरून ठेवले ता होय. कळशीत आणा पाणी, चला या कळशीत घेऊन. चिमण्यांना दाणे भरून ठेवले रोहितनी तर डबे ही. आणि इकडं पाणी वततो कारण चिमण्या येतात ना. इकडं आलेले कुत्रे पण पाणी पितात ह्याच्यातलं. मामा काय आले नाहीत फळ्यावर. म्हणलं होतं एका ठिकाणी करून घ्यावं, जरा सरपण तोडून घ्यावं, पण आलेच नाहीत. त्यांच्या मुलाला काहीतरी बरं नाही आहे म्हणून ते आलेले नाही आहेत. बरा. हां, बता अजून थोडं, बता अजून थोडं. बास, आता चिमण्या येतात. तांदूळ पण टाकलेले आहेत तिथं भरपूर असे. काय मस्त हवा सुटलेली आहे. इथं जरा सारवावं शेण आणून असं वाटतंय मला. झाले का गहू नीट करून? होय, लाईटच गेली. काय करावं, गिरणी लावली आणि लगेच लाईट गेली. हा, लाईट लई गोजा करते आपलं जर लाग टाकलं लाईटच जाते टाकलं आणि लाईट गेली. आपलं काम काही पुरं होत नाही. जेवण झालं पुरं होत ना आज मध्येच लाईट जाते बघा. पण आता हे एवढंच नीट करा आणि वरी चला, आपल्याला हरिपाठ वगैरे म्हणायचं आहे. हा, चला सगळेजण वरी. हा, सगळेजण या वरती. मी जरा वरी काय चाललंय बघून येते. पण बाहेरच बसा वाटते, घरात तर गरम ऊब मारायला लागली. आणि इतकं छान असं वारं सुटलंय ना बाहेर, मस्त वाटते आहे का नाही? हां, ह्यांचं चाललंय खाली दळण करायचं. आणि ह्या आजी नातूचं काय करायचं चाललंय बघते. गिरणी लावली आणि कुंभार मॅडम म्हणली नाही का कधी पण तसंच होतं. तर ह्या आजी नातूचं चाललंय आंबे फोडायचं. मी म्हणलं नाही का आंबे फोडायचे, तर आज सगळे आंबे माझ्या रोहनने फोडलेत. हा, आणि घरभर सगळा पसारा केला. बरोबर आहे का? दोघं आजी नातेचं हे काम चालू आहे. बाहेर त्यांचं दळण करायचं आणि ह्यांचं आंबे फोडायचं. काय रोहन? पिकलेले नाही फोडायचे. बरोबर, आजी घरून घेते. आता आज म्हणली आई आमुष आहे, आज नाही काय करायचं, हळद मीठ लावून ठेवायचं आहे का नाही. हे कोण आहे? हे माऊ आहे, माऊ. हे कुठं बी झोपायला लागले, लोळायला लागले, जिथं गारता दिसेल तिथं. शण्या, तू इथं का झोपला बाय? काय झालंय तुला? असं झोपतं का कोणी? हं, असं झोपतं का कोणी? झोपतं. किती आमगडे दिवलेले बघितलं का? किती गरमीच तितके, तर कसं काय करणार ना हे. काय वाजते मंगलमावशी? भगवद्गीता. वा 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 वा, छान 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 छान. लक्ष्मी आजी कुठे आहे? मला नाही दिसत आहे. लक्ष्मी आजी कुठे आहे? हा, काय करायचं तुझं? खाली येते का इकडं? तू येते खाली? काय आहे म्हणते मी. होय, खाली कुठं मिळाली? अगं ह्या टेबलाच्या खालून ये ग माझी आय बाहेर. लागल का डोक्याला? होय, काय आहे त्या टेबला खाली? सांग बरं, तुझं गठुड आहे का त्या टेबला खाली? माणसात राहू वाटत नाही का तुला? ह्या माणसावात नग वाटतं का तुला? कसली छकुली मैत्रिणी फित्रिणी. होय, मैत्रिणी वगैरे सगळे सोडतीन खाली त्या टेबला खाली जाऊन बसती. आणि तर ताई गाणं म्हणायचं, पांडुरंगाचं भजन म्हणायचं. भजन म्हणायचं. मग सांग. त्याची माझी या गळा
मळक्याची माझी या गळा देव माझा विठू सावळा तुझा पंढरपुरी वैकुंठच हे भुवरी तुझा पंढरपुरी वैकुंठच हे भुवरी मेच्या काठी भक्तीचा मळा मेच्या काठी डुले भक्तीचा मळा देव माझा विठू सावळा देव माझा विठू सावळा जी हे रूप सुंदर कटी झळते पितांबर साजी हे रूप सुंदर कटी झळते पितांबर कंठात तुळशीचे हार कंठात तुळशीचे हार कस्तुरी टिळा देव माझा विठू सावळा देव माझा विठू सावळा नाथ विठू डोलतो कीर्तनी विठू नाचतो जनात विठू डोलतो कीर्तनी विठू नाचतो मुनी जाई भक्तांचा मुनी माठी मळा देव माझा विठू सावळा त्याची माझी या गळा देव माझा विठू सावळा माझा विठू सावळा पंढरीनाथ महाराज की जय संत ज्ञानेश्वर महाराज की जय कसं म्हणलो आणि ताईने मी गाणं सांगा कारण माझा घसा खूप खराब आहे आवाज पण बदललेला आहे तरी पण एकदम छान आवाज आला सूर एकदम छान मस्त गाण्याला म्हणजे कसं सूर पाहिजे सूर आणि ताल दोन्ही मिळले की एकदम छान वाटते तरी घसा आहे ना खूप खराब आहे मधून मधून खोकला येतो थोडा गरम पाणी आणि थोडं मीठ घालून प्यायचं. हा पण उन्हाळ्यामुळं गरम पाणी पित नाही मी उन्हाळ्यामुळं हो. कसं वाटलं मस्त छान वाटलं. चला आता जेवायला घ्या हरिपाठ झालेला आहे टेपवर गाणे झालेले आहेत भरपूर दत्ताचे गाणे झाले स्वामींचे झाले हरिपाठ झाला आता विठू माऊलीचं भजन झालं मस्त आणि लक्ष्मी आजी रुसून जाऊन तिकडे बसलेली आहे पाण्याजवळ कारण पाणी पाहिजे बघा तिथं बसून हसते बघा तिकडे बसून हा होय म्हातारे आजी लांब गेली आज आखीपासून तू हा? कुठं काय काय झालं तुला खोकला येतोय अरे देवा खोकल्याचं औषध देते प्यायला तुला फक्त त्या नळाकडे जाऊ नको पाण्यासाठी सारखं पाणी बघते तिथं नळाला येते का म्हणून काय करा ह्यांना पाणी सांडायची सवय लागलेली आहे. बरोबर का नाही मावशी काय झालं माहिती का टँकरवाल्याला मी फोन केला टँकर येणं खूपच कठीण आहे सगळ्या वाघोलीला पाणी पुरवावं लागतं बऱ्याच ठिकाणी पाणी नाही आहे म्हणजे पाणीच नाही वाघोलीत तर केला होता फोन पण बघू आज उद्या परवा जसं मिळेल तसं घेऊ सध्या तर आज 2-2 तांबे आंघोळ्या केल्यात उद्या बी 2-2 तांबे आंघोळ्या घालू जे होईल ते होईल काय चला मग गणपती बाप्पा मंगलमूर्ती